नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। श्री महादेव विद्यालय धनेगाव तालुका देवणी जिल्हा लातूर येथे गेट टुगेदरचा म्हणजेच स्नेह मेळावा कार्यक्रम संपन्न झाला। पाहूयात सविस्तर वृत्तांत। श्री महादेव विद्यालय धनेगाव येथे 2009च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे तब्बल 16 वर्षानंतर स्नेहमिलन संपन्न झाले। सर्व बालवर्ग मित्र मैत्रिणी एकत्र आल्या व एकमेकांची क्षेम कुशलता विचारपूस करू लागले। एकमेकांच्या सुखदुःखात सर्वजण सामील झालेले पाहावयास मिळाले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मुळे सर होते, तर प्रमुख पाहुणे श्री राजुरे सर, सौ भक्ती बुद्धे मॅडम, राजुरे मॅडम, सेटे सर तसेच प्रमुख पाहुणे होते व स्वर्णकार सरांनी तर खूपच मोलाचे मार्गदर्शन केले। सर्व बालवर्ग मित्र मैत्रिणी आपापसात दिलखुलास गप्पा गोष्टी मारताना एक वेगळ्याच नात्याची ओळख दिसून आली। हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता या ठिकाणी सर्व नवयुवक मित्रपरिवार, प्रमुखतः रोहन कांबळे, सुशील बिरादार, विठ्ठल बोराटे, प्रदीप बिरादार, रवी किरण बोईने, नितीन उर्फ अमर सांडवे, शिरीष बिरादार आदींनी सर्व बालवर्ग मित्रमैत्रिणींची भोजनाची व्यवस्था व कार्यक्रम आयोजन केलेले होते, असे आमचे धनेगावचे प्रतिनिधी सुनील बिरादार पाटील यांनी कळवले आहे। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पाहूयात 2009च्या बॅचचा गेट टुगेदर कार्यक्रम। त्यामुळे माझी विनंती आहे की अन्न सकस घेतलं गरजेचं आहे, दुसरं व्यायामाला जाणं गरजेचं आहे आणि तिसरं मित्र परिवार किती चांगलं एकत्र येणं गरजेचं आहे। त्यामुळे आयुष्य पुन्हा नाही, पुन्हा आहे का एखाद्या गेला एखादं म्हणून देवाकडे बरी जेव्हा पण शाळेमध्ये कार्यक्रम होईल तेव्हा यासाठी आम्ही स्वागताकडे छोटीशी गोष्ट पलीकडल्या साईडला जाईल तो या राज्याचा सरसेनापती म्हणून निवडला जाईल। राजांनी सांगितले की ज्यांना सरसेनापती व्हायचंय त्यांनी या तलावावरून पोहून पलीकडे जायचंय। सगळ्यांना आनंद झाला। ज्यांना पोहता येत होतं ते पुढे थांबले, ज्यांना पोहता येत नव्हतं ते स्पर्धेतून बाहेर गेले। जे पोहता येत होते ते इमॅजिन करू लागले की मी या राज्याचा सरसेनापती झालोय आणि राज्याचा विजय पताका मी घेऊन चाललेलो आहे। आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। नमस्कार।